गडावरती या ठिकाणी आपल्याला वाडे बघायला मिळतात. यामध्ये प्रामुख्याने कवी कलशांचा वाडा, कविभूषणांचा वाडा, परत पंतांचे वाडे, अनाजी पंतांचा वाडा आपल्याला सगळ्याला बघायला भेटतो. छत्रपती संभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते असा इतिहासकाराने आपला इतिहास मांडला, पण तो कितपत योग्य आहे कितपत खोटा आहे याच्यावरती पूर्ण अभ्यास झाला. तर आपल्याला समोर दिसते इथे एक छोटी समाधी दिसते, तर त्या समाधीला नाव आहे तुळशी वृंदावन. जी काही आपली अनाजी पंतांची कन्या होती, तिला म्हणजे औरंगजेबाच्या सरदारांनी तिला हे केलेलं, पळवून नेलेलं. त्याला सोडवून आणल्यानंतर ना अनाजी पंतांनी असा कट केला की बाबा संभाजी महाराजांनीच आमच्या मुलगीला पळवले आणि त्याच्यावरती हे केले, अत्याचार केलेत असं त्यांनी हे केला. म्हणून त्यामुळे काही त्यावेळेच्या इतिहासकारांनी रगेल आणि रंगेल होते असा इतिहास रंगवला. हा पंतांनी संभाजी महाराजांचा रंगवलेला इतिहास होता. पुढे पंतांच्या सोबत महाराजांनी योग्य तो न्याय केलाच. तर अशी असणारी ती इतिहासातली खूप मोठी साक्षी देणारी ती समाधी आहे. आणि वाडेश्वर महादेव मंदिर, रोजच त्या जगदीश्वराला जाणं वाड्यातल्या महिला मातांना शक्य नव्हतं. म्हणून इथल्या वाड्यातल्या ज्या महिला माता आहेत त्यांना रोज महादेवाची पूजा व्हावी म्हणून या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं आणि ह्या मंदिराला वाडेश्वर महादेव मंदिर असं नाव देण्यात आलं. असा या मंदिराचा छोटासा इतिहास आहे. आणि